शिवसेना पक्षाचा 59वा वर्धापन दिन मुंबईमध्ये पार पडत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांनी प्रहार चित्रपटातील नाना पाटेकरचा डायलॉग आठवून दिला। तो म्हणजे कम ऑन किल मी। या कम ऑन किल मीच्या या प्रत्युत्तराला आता ठाण्यामध्ये टेमी नाक्यामध्ये युवा सेनेकडून प्रत्युत्तर बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। कम ऑन किल मी ऐवजी कम ऑन सेव मी म्हणाला असता तर शिंदे साहेब मदतीला आले असते। आमचे एकनाथ शिंदे साहेब मारणाऱ्यातले नसून तारणाऱ्यातले आहेत, म्हणून जनता त्यांना म्हणते अनाथांचा नाथ एकनाथ। अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो ठाण्यातील टेमी नाका या परिसरामध्ये दिवसताना ठाकरे गटाला दिवसताना दिसत मिळत आहे। महाराष्ट्राचा तारणहार गोरगरिबांचा कैवारी आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब अशा प्रकारचे युवा सेनेकडनं हा बॅनर जो आहे तो या ठाण्यातील टेमी नाका परिसरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता बॅनरवरती वार प्रतिवार आपल्याला मुंबई ठाण्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे या बॅनरची चर्चा आणि या बॅनरकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। पाहायला गेलं तर ज्या मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं होतं त्या भाषणाचं प्रत्युत्तर देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जशास तसं त्यांना दिलं होतं। मात्र आता युवा सेनेकडनं पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात डिवसण्याचं काम या बॅनरच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। कम ऑन किल मी ऐवजी कम ऑन सेव मी म्हणाला असता तर शिंदेसाहेब मदतीला आले असते। अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो मोठ्या प्रमाणात या टेमी नाक्यावरती लावण्यात आलेला आहे। टेमी नाका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक शिवसैनिक तयार झाले। त्यामुळे या बॅनरची आता चर्चा या पूर्ण ठाण्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता बॅनरवरती प्रतिवार जे ते दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरे गटाची शिवसेना असेल ना शिंदे यांचा देखील शिवसेनेकडनं आता वार प्रतिवार आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता या मेळाव्यामध्ये अनेक सूतोवाच जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दिले आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या शिवसैनिकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि याच निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा आता वार प्रतिवार आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे मुंबई असेल या ठाणे असेल या ठिकाणी आता शिवसेनाचा भगवा कशा प्रकारे पुन्हा फडकणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।